हा नाही ताई, हो. ती तुम्ही जी पाठवली ना. परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठवीता घडे पुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. काल आपण 24 श्लोक कालपर्यंत बघितलेले आहेत. आज आपण 25व्या सुरुवात करणार आहोत आणि एक एक श्लोक वाचून झाला की त्याचं मी जे ज्ञानेश्वरी 2 वाक्यात लिहून काढलेलं आहे ज्ञानेश्वरी प्रमाणे ते मी वाचणार आहे. 25वा श्लोक. जे भगवंतांना संपूर्ण यज्ञांचा भोक्ता आणि मालक न मानता देव इत्यादींचे सकाम भावनेने पूजन करतात, त्यांच्या गतीचे वर्णन या श्लोकात भगवंतांनी केले आहे. यांती देवव्रता देवान पितृन्यांती पितृव्रता, भूतानि यांती भूतेज्या यांती मध्याजिनोपिमाम. देवांचे पूजन करणारे देवांना मृत्यूनंतर देवांना प्राप्त होतात, पितरांचे पूजन करणारे पितरांना प्राप्त होतात आणि भूतप्रेतांचे पूजन करणारे भूतप्रेतांना प्राप्त होतात, परंतु माझे पूजन करणारे मलाच प्राप्त होतात. या अंती देवव्रता देवान. भगवंतांना योग्य रीतीने जाणून न घेतल्यामुळे भोग आणि ऐश्वर्य इच्छिणारे पुरुष वेद आणि शास्त्रात वर्णित नियम, व्रत, मंत्र, पूजन विधी इत्यादीनुसार आपापल्या उपास्य देवतांचे विधी विधानाने सांगोपांग पूजन करतात, अनुष्ठान करतात आणि संपूर्णपणे त्या देवांचे परायण होतात. ते उपास्य देव आपल्या त्या भक्तांना अधिकाती अधिक आणि श्रेष्ठ त्याला चित्र दिसत नाही ना. नाही नाही, त्यांचं ओपन असतं. ओपन येतं. अधिकाधिक अधिक आणि श्रेष्ठ फल देतील की त्यांना आपापल्या लोकात घेऊन जातील, ज्या लोकांना भगवंतांनी पुनरावर्ती म्हटले आहे. आता पितृन्यांती पितृव्रता, जे सकाम भावनेने पितरांचे पूजन करतात त्यांना पितरांकडून कित्येक प्रकारचे सहाय्य मिळत असते. म्हणून लौकिक सिद्धीची इच्छा करणारी माणसे पितरांच्या व्रताचे नियमांचे पूजन विधीने सांगोपांग पालन करतात आणि पितरांना आपले इष्ट मानतात. त्यांना अधिकाती अधिक आणि श्रेष्ठाती श्रेष्ठ फळ हे मिळेल की पितर त्यांना आपल्या लोकात घेऊन जातील. म्हणून येथे म्हटले गेले आहे की पितरांचे पूजन करणारे पितरांना प्राप्त होतात. भूतानी यांती भूतेज्या. तामस स्वभावाची माणसे सकाम भावनेने भूतप्रेतांचे पूजन करतात आणि त्यांच्या नियमांना धारण करतात. जसे मंत्र जपासाठी गाढवाच्या शेपटीच्या केसाची दोरी बनवून त्यात उंटाच्या दाताचे मणी होऊन रात्री स्मशानात जाऊन आणि प्रेतावर बसून भूतप्रेतांच्या मंत्राचा जप करणे, मांस दारू इत्यादी अत्यंत अपवित्र वस्तूंनी भूतप्रेतांचे पूजन करणे इत्यादी इत्यादी. यामुळे अधिकाधिक म्हणजे अधिकचे अधिक त्यांना काय तर त्यांच्या सांसारिक कामना सिद्ध होऊ शकतात. मृत्यूनंतर तर त्यांना दुर्गतीच होईल, अर्थात त्यांना भूत प्रेत योनी प्राप्त होईल. म्हणून येथे म्हटले आहे की भूतांचे पूजन करणारे भूत प्रेताला प्राप्त होतात. यांती मध्या जिनोपिमान, जो अनन्य भावाने कोणत्याही रीतीने माझ्या भजन पूजन आणि चिंतनात मग्न होतो तो निश्चित रूपाने मलाच प्राप्त होतो. देव पितर ऋषी मुनी मनुष्य इत्यादी भगवत बुद्धी असली आणि निष्काम भावनेने केवळ त्यांच्या पुष्टीसाठी त्यांच्या हितासाठीच त्यांची सेवा पूजा केली तर भगवंताची प्राप्ती होते. या देव इत्यादींना भगवंताहून वेगळे समजणे आणि आपला सकाम भाव ठेवणे हेच पतनाला कारण आहे. याचे तात्पर्य देव पितर इत्यादींची उपासना स्वरूपाने त्याज्य नाही, परंतु भूत प्रेत पिशाच इत्यादींची उपासना स्वरूपाने
त्याज्य आहे. कारण देवांच्या ठिकाणी भगवत भाव आणि निष्काम भाव असला तर त्यांची उपासना ही कल्याणकारक होत असते. परंतु भूत प्रेत इत्यादींच्या उपासकांची कधी सद्गती होत नाही. मात्र पारमार्थिक साधक भूत प्रेतांच्या उद्धारासाठी त्यांचे श्राद्ध तर्पण करू शकतात. कारण त्या भूत प्रेतांना आपले इष्ट मानून त्यांची उपासना करणे हेच पतनाचे कारण आहे. त्यांच्या उद्धारासाठी जर श्राद्ध तर्पण करणे अर्थात त्यांना पिंड पाणी देणे हे काही दोषावह नाही. संत महात्म्याकडूनही अनेक भूत प्रेतांचा उद्धार झालेला आहे. आता देवांच्या 25वा वाचल्या ज्ञानेश्वरीतलं. जे देवांना भजतात ते मृत्यूनंतर देवरूप होतात. जे पितरांची पूजा करतात त्यांना पितृलोक प्राप्त होतो. जे भूत पिशाच्यांना भजतात त्यांना पिशाच्य योनी प्राप्त होते. हे भक्त हे जे मला भजतात सर्व ठिकाणी मला पाहतात, माझ्याशिवाय अन्य काही त्यांना नको असते, मला जाणतात, ते मृत्यूनंतर मलाच येऊन मिळतात. अज्ञानी लोक हे जाणत नाहीत. 26वा श्लोक. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तिपत्कृतम् अश्नामि प्रयतात्मनः. जो भक्त पान, फूल, फळ, पाणी इत्यादी साध्य व अनायास प्राप्त वस्तू प्रेमपूर्वक मला अर्पण करतो, त्या माझ्या तल्लीन झालेल्या अंतःकरणाच्या भक्ताद्वारा प्रेमपूर्वक दिलेला उपहार मी खातो अर्थात स्वीकार करतो. भगवंताच्या अपरा प्रकृतीची 2 कार्ये आहेत, पदार्थ आणि क्रिया. या दोन्हीची आपली एकता मानून हा जीव आपल्याला त्यांचा भोक्ता आणि मालक समजतो आणि या पदार्थांचे आणि क्रियेचे भोक्ता आणि मालक भगवंत आहेत ही गोष्ट विसरतो. हे विस्मरण नाहीसे करण्यासाठी भगवंत या ठिकाणी म्हणतात की पत्र, पुष्प, फल इत्यादी जे काही पदार्थ आहेत आणि ज्या काही क्रिया आहेत त्या सर्वांना मला अर्पण करशील तर तू नेहमीसाठी कायमचे झंझेटीतून म्हणजे जन्ममरणातून मुक्त होशील. दुसरी गोष्ट, देवांच्या पूजनात विधिविधानाची, मंत्र इत्यादिकांची आवश्यकता असते. परंतु माझा तर जीवाची स्वाभाविक आत्मीयतेचा संबंध आहे, म्हणून माझ्या प्राप्तीत विधींची मुख्यता नाही. जसे बालक आईच्या मांडीवर बसतो त्यावेळी त्याला कोणत्याही विधीची आवश्यकता नसते, तो तर केवळ आत्मीयतेच्या नात्यानेच आईच्या मांडीवर बसत असतो. तसेच माझ्या प्राप्तीसाठी विधी, मंत्र इत्यादींची आवश्यकता नसते, केवळ आत्मीयतेच्या दृढ भावनेची आवश्यकता असते. पत्रम पुष्पम फलम तोयम. जो भक्त यथासाध्य प्राप्त असलेले पत्र म्हणजे तुळशी, जळ इत्यादी, पुष्प, फळ, जल इत्यादी प्रेमाने भगवंताला अर्पण करत असतो तेव्हा भगवंत ते खाऊन टाकतात म्हणजे स्वीकार करतात. जसे द्रौपदीकडून भाजीचे पान मागून खाऊन टाकले आणि त्रैलोक्याला तृप्त केले. गजेंद्राने सरोवरातील एक फूल भगवंताला अर्पण करून नमस्कार केला तर भगवंताने गजेंद्राचा उद्धार केला. शबरीने दिलेली फळे भक्षण करून भगवंत इतके प्रसन्न झाले की पुढे जेव्हा जेव्हा जेवणाचा प्रसंग येत असे त्यावेळी त्यांना शबरीच्या फळाची आठवण होत असे. जेव्हा भक्ताचा भगवंताला अर्पण करण्याचा भाव खूप अधिक वाढतो तेव्हा तो स्वतःला विसरून जातो. भगवंत भक्तांच्या प्रेमामध्ये इतके मस्त होतात की स्वतः आपल्याला विसरून जातात. प्रेमाच्या अधिक्यामुळे भक्ताला एवढी शुद्ध राहत नाही की मी काय देत आहे, तेव्हा भगवंतालाही याचे भान राहत नाही की मी काय खात आहे. जसे विदुराच्या पत्नीने प्रेमाच्या आवेशात भगवंताला केळाची सालपटे खाऊ घातली आणि गर बाहेर फेकून दिला, त्यावेळी भगवंताने गराप्रमाणे सालपटे सुद्धा खाऊन टाकली. तदहं भक्तिकृतम अश्नामी प्रयतात्मनः. भक्ताकडून प्रेमाने मिळालेल्या उपहाराचा भगवंत केवळ स्वीकार करत नाहीत तर ते खाऊनच टाकतात. अश्नामी, जसे फूल वास घेण्याची वस्तू आहे परंतु भगवंत हे पाहत नाहीत की ही वस्तू खाण्याची आहे किंवा नाही, ते तर ती वस्तू खाऊनच टाकतात. त्याला आत्मसात करतात, आपल्यात सामील करून घेतात.
यावरून हे सिद्ध झाले की भक्ताचा अर्पण करण्याचा भाव राहतो तर भगवंताचा स्वीकार करण्याचा भाव राहतो. जेव्हा भगवंतास खाऊ घालावे असे वाटते तेव्हा भगवंतालाही भूक लागत असते. इथे आपल्याला नामदेवाचं उदाहरण सुद्धा म्हणजे लक्षात घेता येईल की नामदेवाचा जो प्रसाद असे त्याने केलेला भगवानाला दाखवलेला नैवेद्य तो भगवान स्वतः खात असते. तो खाल्ल्याशिवाय नामदेव तिथून बाजूला होत नसत. प्रयतात्मनः याचे तात्पर्य ज्याचे अंतःकरण भगवंताचे ठिकाणी लीन झाले आहे, जो केवळ भगवतपरायण आहे, अशा प्रेमी भक्ताकडून दिलेला उपहार भगवंत स्वतः खाऊन टाकतात. येथे पत्र, पुष्प, फळ, जल या चारींची नावे घेण्याचे तात्पर्य पत्र, पुष्प, फल ही तिन्ही पाण्यापासून उत्पन्न होत असल्यामुळे जलाची कार्य आहेत आणि जल यांचे कारण आहे. म्हणून हे पत्र, पुष्प इत्यादी कार्य कारण रूपी संपूर्ण पदार्थांचे उपलक्षण आहे. कारण संपूर्ण सृष्टी जलाचे कार्य आहे आणि जल त्याचे कारण आहे. म्हणून संपूर्ण पदार्थ भगवंतांना अर्पण करावयास हवेत. विशेष गोष्ट या श्लोकात पदार्थाची मुख्यता नाही तर भक्ताच्या भावाची मुख्यता आहे. कारण भगवंत भावाचे भुकलेले असतात, पदार्थांचे नव्हे. म्हणून अर्पण करणाऱ्याचा भाव मुख्य म्हणजे भक्तियुक्त असला पाहिजे. जसे एखादा अत्यंत गुरुभक्त शिष्य असेल तर गुरुच्या सेवेत जितका वेळ, वस्तू, क्रिया लागत असतील तितकाच त्याला आनंद मिळत असतो, प्रसन्नता होते. त्याचप्रमाणे पतीच्या सेवेत वेळ, वस्तू, क्रिया लागत असतील तर पतिव्रता तिला फार आनंद होतो. त्याचप्रमाणे संपूर्ण वस्तू भगवंताच्याच आहेत. मला भगवंताने सेवेपूजेची संधी दिली आहे, ही माझ्यावर भगवंताची विशेष कृपा झाली आहे. या कृपेकडे पाहून तो प्रसन्न होतो. 26व्या श्लोकाचं ज्ञानेश्वर भक्तिभावाने जर मला कोणी फल, फुलं, पानं दिली तरी मी ते खातो. एवढेच नव्हे तर पाणी दिले तरी मी प्रसन्न असतो. फळ, फुल, पान अर्पण करणे म्हणजे वैकुंठाहून मोठी देवळे बांधणे व कौस्तुभ मण्याहून तेजस्वी दागिने आहेत. सुदाम्याच्या पोह्यांचे उदाहरणही आहे. यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. हे कुंतीपुत्र, जे काही करतोस, जे काही भोजन करतोस, जे काही यज्ञ करतोस, जे काही दान देतोस, जे काही तप करतोस ते सर्व मला अर्पण कर. यत्करोषि हे पद असे विलक्षण आहे की याच्या स्त्रीय, शारीरिक, व्यावहारिक, सामाजिक, पारमार्थिक इत्यादी यावन मात्र क्रिया येतात. भगवंत म्हणतात की तुझ्या संपूर्ण क्रियेना मला अर्पण कर. अर्थात तू स्वतःच मला अर्पण हो, म्हणजे तुझ्या सर्व क्रिया आपोआपच मला अर्पण होतील. यदश्नासी या पदाच्या अंतर्गत संपूर्ण शारीरिक क्रिया घ्याव्या. अर्थात शरीरासाठी तुझे जेवण करतोस, पाणी पितोस, कुपथ्याचा त्याग, पथ्याचे सेवन करतोस, औषधी सेवन करतोस, वस्त्र नेसतोस, शीत उष्णापासून शरीराचे रक्षण करतोस, स्वास्थ्यासाठी समयानुसार झोपतोस आणि जागतोस, चालतो, फिरतोस, शौच, स्नान करतोस इत्यादी सर्व क्रियेना तू मला अर्पण कर. यज्जुहोषी या पदात यज्ञ संबंधी सर्व क्रिया येतात. अर्थात साहित्य सामग्री एकत्र करणे, यज्ञासाठी लागणारी, अग्नी प्रकट करणे, मंत्रोच्चार करणे, आहुती देणे इत्यादी सर्वच शास्त्रीय क्रिया मला अर्पण कर. ददासी तू जे काही देतोस, अर्थात दुसऱ्यांची सेवा करतोस, दुसऱ्यांची सहाय्यता करतोस, दुसऱ्यांची आवश्यकता पूर्ती करतोस इत्यादी जी काही शास्त्रीय क्रिया करतोस ती सर्व मला अर्पण कर. तपस्यसी तू जे काही तप करतोस, अर्थात विषयापासून आपल्या इंद्रियांचा संयम करतोस, आपल्या कर्तव्याचे पालन करत अनुकूल प्रतिकूल परिस्थितींना प्रसन्नतापूर्वक सहन करतोस आणि तीर्थ, व्रत, भजन, ध्यान, जप, कीर्तन, श्रवण, मनन, समाधी इत्यादी जी काही पारमार्थिक क्रिया करतोस ती सर्व मला अर्पण कर. तत्कुरुष्व मदर्पण येथे भगवंताने परस्मैपदी कुरु क्रियापद न देता
आत्मने परिपुरुष व क्रियापद दिले आहे. याचे तात्पर्य तू सर्व काही मला अर्पण केलेस तर माझ्या उणिवेची पूर्तता होईल, असे नाही तर सर्व काही मला अर्पण केल्याने तुझ्याजवळ काही राहणार नाही. अर्थात तुझा मी आणि माझेपणा समाप्त होऊन जाईल, जो बंधनकारक असतो. सर्व काही मला अर्पण करण्याचे फल म्हणून तुला पूर्णतेची प्राप्ती होऊन जाईल. अर्थात ज्या लाभापेक्षा श्रेष्ठ दुसरा कोणताच लाभ असणे संभवतच नाही. आणि ज्या लाभात स्थित झाल्यावर कितीही भयंकर दुःख प्राप्त झाले तरी ते दुःख विचलित करू शकत नाही. अर्थात येथे दुःखाच्या संयोगाचाच अत्यंत वियोग असतो. असा लाभ तुला प्राप्त होईल. विशेष गोष्ट 26व्या श्लोकात तर भगवंतांनी जे सहज अनायास परिश्रमाशिवाय प्राप्त होणाऱ्या पत्र फुलं इत्यादीचे अर्पण करण्याची गोष्ट सांगितली. परंतु यात काही ना काहीतरी उद्योग करावाच लागतो. अर्थात सोप्यातल्या सोप्या वस्तूलाही भगवंताला अर्पण करण्याचा नवीन उद्योग करावा लागतो. परंतु या 27व्या श्लोकात भगवंतांनी त्याही पेक्षा विलक्षण गोष्ट सांगितली की कोणते नवीन पदार्थ द्यायचे नाहीत, कोणती नवीन क्रिया करायची नाही, कोणता नवीन उद्योगही करायचा नसतो. तर आपल्याकडून ज्या लौकिक, पारमार्थिक इत्यादी स्वाभाविक क्रिया होत असतात त्यांना भगवंतांना अर्पण करायचे असते. त्याचे तात्पर्य भगवंताला कोणती वस्तू किंवा कोणती विशेष क्रिया अर्पण करण्याची आवश्यकता नाही, तर स्वतःलाच भगवंताला अर्पण करून घेणे गरजेचे आहे. स्वतः अर्पित झाल्याने सर्व क्रिया स्वाभाविकच भगवंताला अर्पण होतील, भगवंताच्या प्रसन्नतेला कारण होतील. जसे बाळ आपल्या आईसमोर खेळत असते, केव्हा दूर पळून जाते, केव्हा आईच्या मांडीवर येऊन बसते, केव्हा पाठीवर चढते इत्यादी ज्या काही क्रिया बाळ करत असते त्या क्रियेने आई प्रसन्न होत असते. आईच्या या प्रसन्नतेला बाळाचा आईशी असलेल्या आत्मीयतेचा बाबत कारणीभूत असतो. त्याचप्रमाणे शरणागत भक्ताचा भगवंताची आत्मीयतेचा भाव असल्याने भक्ताच्या प्रत्येक क्रियाने भगवंत प्रसन्नच होत असतात. ज्ञानेश्वरी पण तू जे काही व्यापार यज्ञ ध्यान करशील ते तपादी साधने व्रते करशील ती भक्तिपूर्वक मला अर्पण कर आणि निष्कामतेने ती मला अर्पण कर. 28 श्लोक. आता त्या जे अर्पण करणार त्याचं फल या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. शुभाशुभ फलैरेव मोक्षसे कर्मबंधने संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो माम पैशसी. अशा प्रकारे मला अर्पण करण्याने कर्मबंधनापासून आणि शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्माच्या फलापासून तू मुक्त होशील. असा आपल्या सह सर्व काही मला अर्पण करणारा सर्वांपासून मुक्त झालेला तू मला प्राप्त होशील. शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्मबंधने. पूर्वोक्त प्रकाराने सर्व पदार्थ आणि क्रिया मला अर्पण करण्याने अर्थात तुझा स्वतःच अर्पित होण्याने अनंत जन्मांची जी शुभाशुभ कर्माची फले आहेत त्या सर्वापासून तू मुक्त होशील. ते कर्मफल तुला जन्म मरण देणारे होणार नाहीत. येथे शुभ आणि अशुभ कर्म म्हणजेच अनंत जन्मात केलेली संचित शुभाशुभ कर्म घेतली पाहिजेत. कारण भक्त वर्तमानात भगवद आज्ञेनुसार केलेली कर्मच भगवंताला अर्पण करत असतो. भगवद आज्ञेनुसार केलेली कर्म शुभच असतात, अशुभ होतच नाहीत. मात्र जर एखाद्या कारणाने एखाद्या परिस्थितीमुळे पूर्वाभ्यासामुळे भक्ताकडून थोडेसे अनुषंगिक अशुभ कर्म घडले तर त्यावेळी त्याच्या हृदयात विद्यमान असलेले भगवंत त्या अशुभ कर्माला नष्ट करतात. जितकी काही कर्म केली जातात ती सर्व बाह्य असतात. अर्थात शरीर, मन, बुद्धी, इंद्रिये इत्यादी द्वाराच होत असतात. म्हणून त्या शुभ आणि अशुभ कर्माचे अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीच्या रूपात जे फल प्राप्त होते तेही बाह्यच असते. मनुष्य अज्ञानाने त्या परिस्थितीशी आपला संबंध जोडून सुखी दुःखी होत राहतो. हे सुखी दुःखी होणेच कर्मबंधन आहे आणि यामुळेच तो जन्मत मरत राहतो. परंतु भक्ताची दृष्टी अनुकूल प्रतिकूल परिस्थितीकडे न राहता
भगवंताच्या कृपेवरच राहत असते. अर्थात भक्त त्याला भगवंताचे विधानच मानतो, कर्माचे फल मानत नाही. म्हणून तो अनुकूल प्रतिकूल परिस्थितीनुरूप कर्मबंधनातून मुक्त होतो. संन्यास योग युक्तात्मा. संपूर्ण कर्मांना भगवंतास अर्पण करण्याचे नाव संन्यास योग आहे. आणि या संन्यास योग अर्थात समर्पण योग युक्त असणाऱ्यांना येथे संन्यास योग युक्तात्मा म्हटले गेले आहे. जसे सांख्ययोगी संपूर्ण कर्मांना मनाने 9 द्वार असलेल्या शरीरात ठेवून स्वतः आपण आपल्या स्वरूपात सुखाने स्थित राहत असतो, त्याचप्रमाणे भक्त कर्माशी स्वतः मांडलेल्या संबंधाला भगवंतात प्रस्थापित करतो. तात्पर्य, जसे एखादा सज्जन आपली ठेव एखाद्या विश्वासू माणसाकडे ठेवतो, तसेच भक्त स्वतःसह अनंत जन्मांच्या संचित कर्मांना, त्यांच्या फलांना आणि त्यांच्या संबंधाला भगवंताशी जोडतो. म्हणून याला संन्यास योग म्हटले आहे. विमुक्त मामुपैष्यसी. पूर्व श्लोकात तत्कुरुष्वमदर्पणम म्हणून अर्पण करण्याची आज्ञा दिली. येथे म्हणतात की या प्रकारे अर्पण करण्याने तू शुभ अशुभ कर्मफलापासून मुक्त होशील. शुभाशुभ कर्मफलापासून मुक्त झाल्यावर तू मला प्राप्त होशील. तात्पर्य, संपूर्ण कर्मफलापासून मुक्त होणे तर प्रेम प्राप्तीचे साधन आणि भगवंताची प्राप्ती होणे म्हणजे प्रेमाची प्राप्ती होणे आहे. ज्याप्रमाणे अग्नीत भाजलेल्या बीजाला अंकुर येत नाही, त्याप्रमाणे मला अर्पण केलेल्या शुभाशुभ कर्मांची फलप्राप्ती तुला होणार नाही. म्हणून ही सहज कर्मे मला अर्पण करून माझ्यात एकरूप हो. मी सर्वांचे ठिकाणी समत्वाने वास करतो. समोहं सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रिया ये भजन्ति तु मां भक्त्या मी तेषु चाप्यम्. मी संपूर्ण प्राण्यात समान आहे, तर कोणी माझ्या द्वेषाचा विषय आहे, न कोणी माझ्या द्वेषाचा विषय आहे, न कोणी माझ्या प्रेमाचा विषय आहे. परंतु जे प्रेमपूर्वक माझे भजन करतात ते माझ्यात आणि मीही त्यांच्यात आहे. समोहम सर्वभूतेषु. मी स्थावर जंगम इत्यादी संपूर्ण प्राण्यांविषयी व्यापक रूपाने आणि कृपादृष्टीने सम आहे. तात्पर्य, मी सर्वात समान रूपाने व्यापक परिपूर्ण आहे. सर्व भूतांना मी कुठे कमी आणि कुठे जास्त आहे. अर्थात मुंगी लहान असल्याने त्यात कमी आहे आणि हत्ती मोठा असल्याने त्यात अधिक आहे. अंत्यजात कमी आहे आणि ब्राह्मणात अधिक आहे. जे माझ्याशी प्रतिकूल वागतात त्यांच्यात कमी आहे, ते मला अनुकूल असतात त्यात अधिक आहे, अशी गोष्टच नाही. कारण सर्वचे सर्व प्राणी माझे अंश आहेत, माझी स्वरूपे आहेत. माझी स्वरूपे असल्याने ते माझ्यापासून कधी वेगळे होऊ शकत नाही आणि मी त्यांच्यापासून कधी वेगळा होऊ शकत नाही. न मे द्वेषोऽस्ति न प्रियः. पूर्वी भगवंतांनी म्हटले की मी संपूर्ण प्राण्यात समान आहे. आता त्याचेच विवेचन करत आहेत की कोणीही प्राणी माझ्या रागद्वेषाचा विषय नाही. तात्पर्य, मला विमुख होऊन एखादा मनुष्य शास्त्रीय यज्ञ, दान इत्यादी कितीही शुभ कर्मे करो, तरीही तो माझ्या राग म्हणजे आसक्तीचा विषय नाही. आणि दुसरा कोणी शास्त्र निषिद्ध अन्याय, अत्याचार इत्यादी कितीही अशुभ कर्मे करो, तरीही तो माझ्या द्वेषाचा विषय नसतो. कारण मी संपूर्ण प्राण्यात समान रीतीने व्याप्त आहे. सर्वांवर माझी समान रीतीने कृपा आहे आणि सर्व प्राणी माझे अंश असल्याने मला समान रीतीने आवडते आहे. मात्र ही गोष्ट आवश्यक आहे की जो सकाम भावपूर्वक शुभ कर्म करेल तो उच्च गतीला जाईल, आणि जो अशुभ कर्म करेल तो तर नीच गतीत अर्थात नरक तसेच 84 लाख योनीत जाईल. परंतु ते दोन्ही पुण्यात्मा आणि पापात्मा असूनही माझ्या रागद्वेषाचे विषय नाहीत. मी निर्माण केलेले पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे भौतिक पदार्थ ही प्राण्यांच्या चांगल्या वाईट आचरणांना आणि भावांना अनुसरून त्यांना राहण्याचे स्थान देण्यात, त्यांची तहान भागवण्यात, त्यांना प्रकाश देण्यात, त्यांना चालण्या फिरण्यासाठी अवकाश देण्यात रागद्वेषपूर्वक विषमता करीत नाहीत. सर्वांशी समान रीतीने वागतात.
तर मग आणि चांगल्या वाईट आचरणाच्या अनुषंगाने माझ्या रागद्वेषाचे विषय कसे बनू शकतील? जसे एखाद्या व्यक्तीच्या हाताला जखम झाली तर तो हात शरीराच्या कोणत्याही कामात उपयोगाला येत नाही. जखम झाल्याने रात्री झोपू देत नाही, काम करू देत नाही. आणि दुसरा हात सर्व प्रकारचे शरीराच्या उपयोगात येत असतो, परंतु त्या व्यक्तीचा कोणत्याही हाताविषयी रागद्वेषाचा भाव राहत नाही. हा हात चांगला आणि हा हात वाईट आहे, कारण दोन्ही हात त्याचीच अंग आहेत. त्याचप्रमाणे कोणी माझ्या वचन आणि सिद्धांतानुसार चालणारा असो, पुण्यात्मापेक्षा पुण्यात्मा असो, आणि दुसरा कोणी माझ्या वचन आणि सिद्धांतांचे खंडन करणारा असो, माझ्या विरुद्ध चालणारा असो, पाप्यातला पापी असो, तरीही त्या दोघांविषयी मला राग द्वेष नसतात. त्यांच्या आपापल्या आचरणात वर्तणुकीत फरक आहे, परंतु माझा कोणाविषयी राग द्वेष नसतो. प्रेमपूर्वक माझे भजन करणारे भक्त माझ्यात आहेत आणि मी त्यांच्यात आहे, असा अर्थ ना याचा अर्थ असा नाही की जे सामान्य जीव आहेत तसेच माझ्या आज्ञेविरुद्ध चालणारे ते माझ्यात आणि मी त्यांच्यात नाही, तर ते आपल्याला माझ्यात मानित नाहीत. ते असे म्हणतात तर आम्ही संसारी जीव आहोत, संसारात राहणारे आहोत. ते हे समजत नाहीत की संसार शरीर कधी एकरस राहतच नाही, तर अशा संसारात शरीरात आम्ही कसे स्थिर राहू शकतो? हे न जाणल्यामुळे ते आपल्याला संसार शरीर या स्थित मानत असतात. त्यांच्यापेक्षा जे रात्रंदिवस माझ्या भजन स्मरणात मग्न असतात, अंतर्बाह्य वर खाली सर्व देश कालवस्तू व्यक्ती घटना परिस्थिती क्रिया इत्यादीत आणि स्वतः आपल्यातही मलाच मानतात, ते माझ्यात विशेष रूपाने असतात आणि मी त्यांच्यात विशेष रूपाने असतो. दुसरा भाव असा आहे की जे माझ्याशी मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझे आहेत असा संबंध जोडून देतात, त्यांची माझ्याशी इतकी घनिष्ठता होते की मी आणि ते एक होतात, म्हणून ते माझ्यात आणि मी त्यांच्यात असतो. तिसरा भाव असा आहे की त्यांच्यात मीपणा राहत नसतो, कारण मीपणा एक परिच्छिन्नता आहे. ही परिच्छिन्नता समाप्त झाल्याने ते माझ्यातच राहतात. 29. मी सर्वांचे ठिकाणी समभावाने वास करतो. या माझ्या स्वरूपाला जे जाणतात, अभिमानरहित होऊन कर्मे करून मला भजतात, चित्त माझ्याकडे असते, तर मीही त्यांच्यात असतो. जसे वडाचे मोठे झाड वडाच्या बीजातच असते व बीज वडातच असते. आता 30वा श्लोक. अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव समन्तव्यः समव्यवसितो हि सः. जर कोणी दुराचारीही अनन्य भक्त होऊन माझे भजन करतो, त्याला साधूच मानले पाहिजे, कारण की त्याने फार चांगल्या रीतीने निश्चय केला आहे. अपि चेत् 7व्या अध्यायात आले आहे की जे पापी असतात ते मला शरण येत नाहीत, आणि येथे म्हटले आहे की दुराचारीही अनन्य भावाने भजन करतो. या दोन गोष्टीत परस्पर विरोध दिसतो. या विरोधाला दूर करण्यासाठी येथे अपि आणि चेत ही दोन पदे दिलेली आहेत. तात्पर्य: 7व्या अध्यायात दुष्कृती मनुष्य मला शरण येत नाहीत असे म्हणून त्यांच्या स्वभावाचे वर्णन केले आहे, परंतु तेही काही कारणाने माझ्या भजनात लागू इच्छितील तर लागू इच्छितात. म्हणजे माझे भजन ते करू शकतात. माझ्याकडून कोणालाही मनाई नाही, कारण कोणत्याही प्राण्याविषयी माझा द्वेषभाव नसतो. हे भाव प्रकट करण्यासाठी येथे अपि आणि चेत पदांचा उपयोग केला आहे. सुदुराचारो भजते मामनन्यभाक्. जो अत्यंत दुराचारी, जो सांगोपांग दुराचारी आहे, ज्याने दुराचाराची अंतिम मर्यादा ओलांडली आहे, ज्याने दुराचार करण्यात काहीच कमी ठेवले नाही, असाही दुराचारी जर अनन्य भावाने माझे भजन करतो तर त्याचा उद्धार होतो. आता त्याचे एकमेव ध्येय अनन्य भावाने माझ्यातच लागण्याचे कारण काय, तर याचे
आता शंका ही येते की दुराचारी अनन्य भावाने भगवंताच्या भजनात कसा प्रवृत्त होईल. तर त्याची अनेक कारणे होऊ शकतात. तो एखाद्या संकटात सापडला आणि त्याला कोणाचाही थोडा आधार मिळाला नाही. अशा अवस्थेत त्याला एकदम ऐकलेली गोष्ट आठवते की भगवंत सर्वांचे सहाय्यक आहेत आणि त्यांना शरण जाण्याने सर्व कामे ठीक होतात. दुसरं, तो सहजच एखाद्या अशा वातावरणात गेला जिथे मोठे मोठे संत महापुरुष होऊन गेले आणि आजही वर्तमानात आहेत. तर त्यांच्या प्रभावाने भगवंताविषयी रुची उत्पन्न होते. वाल्मिकी, अजामेय, सदन, कसाई इत्यादी पापी भगवंताचे भक्त बनलेले आहेत आणि भजनाच्या प्रभावाने त्यांच्यात विलक्षणता आली आहे. अशी एखादी कथा ऐकून पूर्वीचा एखादा चांगला संस्कार जागृत होतो, जो संपूर्ण प्राण्यात राहत असतो. एखादा प्राणी अशा संकटात सापडला ज्यावेळी त्याची वाचण्याची मुळीच शक्यता नव्हती, परंतु वाचलं, अशी विशेष घटना अनुभवल्यामुळे त्याच्या अंतःकरणात हा भाव निर्माण होतो की कोणती तरी एक विलक्षण शक्ती आहे जी एका अशा भयंकर संकटातून वाचवते. ती विलक्षण शक्ती भगवंतच असू शकतात, म्हणून आपण त्यांचेच परायण झाले पाहिजे. त्याला एखाद्या संताचे दर्शन झाले असेल आणि त्याच्या पतन करणाऱ्या दुष्कर्माला पाहून त्याच्यावर संतांची कृपा झाली, जसे वाल्मिकी, अजामेय इत्यादी पाप्यावर संतांची कृपा झाली. अशा कित्येक कारणाने जर दुराचार्याचा भाव बदलला गेला तर तो भगवंताच्या भजनाला अर्थात भगवत भक्तीकडे वळू शकतो. चोर, डाकू, लुटणारे, हत्या करणारे, वरील इत्यादी एकदम भाव बदलल्याने भगवंताचे श्रेष्ठ भक्त झाले आहेत. अशा कित्येक कथा पुराणात आहेत. आता एक शंका होती की जे अनेक वर्षापासून भजन ध्यान करतायत त्यांचेही मन तत्परतेने भगवंताचे ठिकाणी स्थिर होत नाही. मग जे दुराचाराती दुराचारी आहेत त्यांचे मन भगवंताचे ठिकाणी तैल धारावत कसे लागेल. तेथे अनन्य भागचा अर्थ तो तैल धारवत चिंतन करतो हा नव्हे, तर याचा अर्थ आहे की न अन्यम भजती, अर्थात तो इतरांचे भजन करत नाही. त्याला भगवंताशिवाय अन्य कोणाचा आधार आश्रय नसतो, केवळ भगवंताचाच आश्रय असतो. जसे पतिव्रता स्त्री केवळ पतीचेच चिंतन करत असते असे नाही, पतीचे चिंतन करते असते, तर ती सदा सर्व काळ पतीचीच बनून राहते. स्वप्नात देखील ती दुसऱ्याची होत नाही. तात्पर्य, तिची तर एका पतीशीच आत्मीयत असते. त्याचप्रमाणे त्या दुराचाराची केवळ भगवंताशीच आत्मीयता होते आणि एका भगवंताचाच त्याला आश्रय राहतो. अनन्य भाग हे होण्यात मुख्य गोष्ट ही आहे की मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझे आहेत. अशा प्रकारे आपल्या अहंतेला बदलून टाकणे. अहंता परिवर्तनाने जितकी लवकर शुद्धी होते तितकी शुद्धी जप, तप, यज्ञदान इत्यादी क्रियेने होत नाही. या अहंता परिवर्तनाविषयी 3 गोष्टी आहेत. अहंतेला समाप्त करणे. ज्ञानयोगाने अहंता समाप्त होते. ज्या प्रकारात अहम मीपणा चे भान होते तो प्रकाश माझे स्वरूप आहे आणि एकदेशीय रूपात प्रतीत होणारा अहम माझे स्वरूप नव्हे. कारण अहम दृश्य असते आणि जे दृश्य असते ते आपले स्वरूप नसते. अशा प्रकारे दोन्हीचे विभाजन करून आपल्या ज्ञानाने प्राप्त झालेल्या स्वरूपात स्थित झाल्याने अहंता समाप्त होते. अहंतेला शुद्ध करणे. कर्मयोगाने अहंता शुद्ध होते. जसे पुत्र म्हणतो की मी पुत्र आहे आणि हे माझे पिता आहेत, तर याचे तात्पर्य केवळ पित्याची सेवा करणे माझे कर्तव्य आहे. कारण पिता पुत्राचा संबंध केवळ कर्तव्य पालनासाठीच आहे. पिता मला पुत्र मानत नसेल, मला दुःख देत असेल, माझे अहित करीत असेल, तरीही मला त्यांची सेवा करायची आहे, त्यांना सुख पोहोचवायचे आहे. त्याप्रमाणे माता, भाऊ, भाऊजे, पत्नी, पुत्र परिवाराची मला केवळ आपल्या कर्तव्याचेच पालन करायचे आहे. त्यांच्या कर्तव्याकडे मला पाहायचे नाही की ते माझ्याविषयी काय काय करत आहेत, जगाविषयी काय करत आहेत. त्यांच्या कर्तव्याला पाहणे माझे कर्तव्य नाही. कारण दुसऱ्याच्या कर्तव्याला पाहणारा आपल्या कर्तव्यापासून च्युत होत असतो. म्हणून त्यांचा तर माझ्यावर पूर्ण अधिकार आहे, परंतु त्यांनी माझ्या अनुकूल वागावे असा माझा कोणावरही अधिकार नाही. अशा प्रकारे दुसऱ्याच्या कर्तव्याकडे न पाहता केवळ आपले कर्तव्य पालन करण्याने अहंता शुद्ध होते. अहंतेचे परिवर्तन करणे.
भक्तियोगाने अहंता बदलून जाते. जसे विवाहात पतीशी संबंध होतात, कन्येची अहंता बदलून जाते आणि ती पतीच्या घरालाच आपले घर, पतीच्या धर्मालाच आपला धर्म मानू लागते. ती पतिव्रता अर्थात एका पतीचीच होत असते, तर मग ती माता पिता सासू सासरा इत्यादी कोणाचीही नसते. कारण ती जेव्हा सती जाते तेव्हा ती मुला मुलीच्या माता पित्याच्या स्नेहाची पर्वा करत नाही. मात्र ती पतीच्या नात्याने सर्वांची सेवा करत असते. परंतु तिची अहंता केवळ पतीचीच असते. तसेच मनुष्याची अहंता मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझे आहेत अशा प्रकारे भगवंताशी एकरूप झाली तर त्याची अहंता बदलून जाते. या अहंतेच्या बदलण्यालाच येथे अनन्य भाग म्हटले आहे. साधुरेव समंतव्य. आता एक प्रश्न निर्माण होतो की तो पूर्वीही दुराचारी होता आणि वर्तमानातही त्याचे आचरण संपूर्णपणे शुद्ध झालेले नाही, तर दुराचाराच्या दृष्टीने त्याला दुराचारी मानावे की अनन्य भावाचा विचार करून साधूच मानावे? तर भगवंत म्हणतात की त्याला तर साधूच मानले पाहिजे. आता मानण्याची गोष्ट जिथे साधुता दिसत नाही तिथेच म्हटली जाते, तर त्याचे ठिकाणी थोडेही दुराचरण नसते तर भगवंत त्याला साधूच मानले पाहिजे असे कशाला म्हटले असते? तर भगवंताच्या म्हणण्याने हेच सिद्ध होते की त्याला सध्याही दुराचार आहे, तो दुराचारापासून संपूर्णपणे रहित झाला नाही, म्हणून भगवान म्हणतात की तो अजून संपूर्णपणे साधू झाला नाही, तरीही त्याला साधूच समजले पाहिजे. अर्थात बाहेरून त्याच्या आचरणात क्रियेत एखादी कमीही दिसत असली तरीही तो असाधू नाही. याचे कारण तो अनन्य भाग झाला आहे. अर्थात मी केवळ भगवंताचा आहे आणि भगवंत माझे आहेत, मी संसाराचा नाही, संसार माझा नाही, अशा प्रकारे तो अंतःकरणापासून भगवंताचा झाला आहे. त्याने अंतःकरणातून आपली अहंता बदलून टाकली आहे, म्हणून त्याचे आचरण आता सुधारण्यास वेळ लागणार नाही, कारण अहंतेप्रमाणे त्याचे सर्व आचरण होत असते. परिशिष्ट ज्ञानयोग आणि कर्मयोग यात बुद्धीची असिद्धीत सम राहायचे आहे. एक मिनिट, सॉरी. सम्यक व्यवस्थितो ही दुसऱ्या अध्यायाच्या कर्मयोगाच्या प्रकरणात व्यवस्थात्मिका बुद्धीची गोष्ट आलेली. अर्थात तेथे प्रथम बुद्धीत हा निश्चय होतो की मला राग द्वेष करायचे नाही, कर्तव्य कर्म करत सिद्धी असिद्धीत सम राहायचे आहेत, म्हणून कर्मयोगाची बुद्धी व्यवसायात्मिका होत असते. येथे करता स्वतः व्यवस्थित आहे, सम्यक व्यवस्थित, कारण मी केवळ भगवंताचाच आहे, आता माझे काम भजन करण्याचेच आहे, हा निश्चय स्वचा असतो, बुद्धीचा नव्हे. म्हणून सम्यक निश्चय असणाऱ्याची स्थिती भगवंतात असते. तात्पर्य हे आहे की ते निश्चयकरण बुद्धी म्हणजे करण यात आहे आणि येथे निश्चय करता स्व यात आहे. म्हणजे स्वतः तो निश्चय करतो की मी भगवंताचा आहे. कारणात निश्चय झाला करणात निश्चय झाला तरी जर करता परमात्म तत्वापासून अभिन्न होतो, तर मग कर्त्यातच निश्चय झाल्यावर करणातही निश्चय होईल, हे काय सांगावायचे आहे? जेथे बुद्धीचा निश्चय होतो तेथे तो निश्चय जोपर्यंत स्वतः करता त्या निश्चयाचे संलग्न होत नाही तोपर्यंत एकरूप होत नाही. जसे सत्संग स्वाध्यायाचे वेळी मनुष्याचा असा निश्चय होतो की आता तर आम्ही केवळ भजन स्मरणच करणार, परंतु हा निश्चय सत्संगानंतर स्थिर राहत नाही. याचे कारण त्याची स्वतःची स्वाभाविक रुची केवळ परमात्म्याकडे वळण्याची नसते, तर त्याबरोबरच संसाराचे सुख आराम इत्यादी घेण्याची रुची राहते. परंतु जेव्हा स्वतःचा हा निश्चय होतो की आता आपल्याला परमात्म्याकडेच वाटचाल करायची आहे, तर मग तो निश्चय कधी विचलित होत नाही, कारण तो निश्चय स्वचा असतो. 30वा श्लोक ज्ञानेश्वरी प्रमाणे लिहिलेलं. अंतकाली जी मनाला बुद्धी होते तीच
ती पुढील जन्मी प्राप्त होते. मनुष्य कितीही पापी असला तरी अंतकाळी माझी भक्ती केली, ता शरण आला तरी त्याची पापे नष्ट होतात, तो माझ्याशी एकरूप होतो. आता पुढील श्लोकात सम्यक निश्चयाचे फल सांगतात. क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांतिं निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. तात्काळ त्या क्षणी धर्मात्मा होतो आणि निरंतर राहणाऱ्या शांतीला प्राप्त होतो. हे कुंतीनंदन, माझ्या भक्ताचे पतन होत नाही. तू अशी पतन होत नाही प्रतिज्ञा कर. क्षिप्रम भवती धर्मात्मा, तो तात्काळ धर्मात्मा होतो, अर्थात महान पवित्र होतो. कारण हा जीव स्वतः परमात्म्याचा अंश आहे आणि जेव्हा याचा उद्देशच परमात्म्याच्या प्राप्तीचा होतो, तर आता त्याच्या धर्मात्मा होण्यास कशाला उशीर लागेल? आता तो पापात्मा कसा राहील? कारण तो धर्मात्मा तर स्वतः होतात. केवळ संसाराच्या संबंधाने त्याच्या ठिकाणी पापात्मेपणा आला होता, तो आगंतुक होता. आता अहंता बदलल्याने संसाराचा संबंध राहिला नाही, त्यामुळे तो जसाच्या तसा धर्मात्मा राहिला. हा जीव जेव्हा पापात्मा बनला नव्हता तेव्हाही पवित्र होता आणि जेव्हा पापात्मा बनला तेव्हाही तसाच पवित्र होता. कारण परमात्म्याचा अंश असल्याने जीव नेहमीच पवित्र असतो. केवळ संसाराच्या संबंधाने तो पापात्मा बनला होता. संसाराचा संबंध सुटला, तो जसाच्या तसा पवित्र राहिला. पापाची भावना राहिली असताना मनुष्य मला केवळ भगवंताकडे वाटचाल करायची आहे असा निश्चय करू शकत नाही. ही गोष्ट बरोबर आहे, परंतु पापी मनुष्य असा निश्चय करू शकत नाही असा काही नियम नाही. कारण सर्व जीव परमात्म्याचे अंश असल्याने तत्वतः निर्दोष आहेत. संसाराच्या आसक्तीमुळेच त्यात आगंतुक दोष येतात. जर त्याच्या मनात पापाविषयी घृणा निर्माण झाली आणि असा निश्चय झाला की आता भगवंताचेच भजन करायचे आहे, तर तो फार लवकर धर्मात्मा बनतो. कारण जेथे संसाराची कामना असते तेथेच भगवत भक्तीची रुची असते. जर भगवत भक्तीची रुची दृढ झाली तर कामना आसक्ती नष्ट होत असते. मग भगवत प्राप्तीमध्ये उशीर लागू शकत नाही. तो फार लवकर धर्मात्मा होतो. याचे तात्पर्य त्याचे ठिकाणी जे थोडे दुराचार दिसतात तेही टिकणारे नाहीत. कारण सर्वचे सर्व दुराचार संसाराला दिलेल्या महत्वावर टिकून असतात. परंतु जेव्हा तो संसारात कामना रहित होऊन केवळ भगवंताचीच इच्छा करतो, तेव्हा त्याच्या अंतःकरणात संसाराचे महत्व न राहता केवळ भगवंताचेच महत्व कायम राहते. भगवंताचे महात्म्य कायम असल्याने तो धर्मात्मा होतो. सामान्य दृष्टीने लोक हेच समजतात की मनुष्य सत्य बोलण्याने सत्यवादी होते आणि चोरी करण्याने चोर होतो. परंतु वास्तविक ही गोष्ट नसते. जेव्हा स्व सत्यवादी असतो, अर्थात मी सत्य बोलणार आहे अशा अहंतेला आपल्यात ग्रहण करतो, तेव्हा तो सत्य बोलतो आणि सत्य बोलण्याने त्याची सत्यवादिता दृढ होते. तसेच जो चोर असतो तो मी चोर आहे अशा अहंतेला ग्रहण करूनच चोरी करतो आणि चोरी करण्याने त्याच्या चौर्यपणात दृढता येते. ज्याच्या अहंतेत मी चोरच नाही असा दृढ भाव राहतो, तो चोरी करू शकत नाही. तात्पर्य अहंतेच्या परिवर्तनाचे क्रियेचे परिवर्तन होत असते. या दृष्टांताने दोन्ही दृष्टांत म्हणजे पहिला त्याने अहंतेला बदलून टाकला हा आहे दृष्टांत. या दोन्ही दृष्टांताने हे सिद्ध झाले की कर्ता जसा असतो त्याच्याकडून तशीच कर्मे होतात आणि जशी कर्मे होतात तसाच त्याचा कर्तेपणा दृढ होत जातो. त्याचप्रमाणे दुराचाराचेही अनन्य भाग होऊन, अर्थात मी केवळ भगवंताचा आहे आणि केवळ भगवंत माझेच आहेत अशा अनन्य भावाने भगवंताशी संबंध जोडून घेतला तर त्याच्या अहंतेत मी भगवंताचा आहे, संसाराचा नव्हे हा भाव दृढ होतो, जो वास्तविक सत्य आहे. आणि अशा प्रकारे अहंता बदलल्याने क्रियेत थोडीशी कमी राहिली तरी तो फार लवकर धर्मात्मा बनतो. येथे शंका होऊ शकते की पूर्व श्लोकात भगवंत सुदुराचार म्हणाले आहे, तर मग इथे भगवंतांनी त्याला धर्मात्मा का म्हटले? याचे समाधान असे आहे
की दुराचाराने दुराचार समाप्त झाल्यास तो सदाचारी अर्थात धर्मात्माच बनेल. म्हणून सदाचारी म्हणा अथवा धर्मात्मा म्हणा एकच गोष्ट आहे. शाश्वत शांतीम निगच्छति. जो केवळ धार्मिक क्रियेने धार्मिक बनतो त्याच्या अंतःकरणात भोग आणि ऐश्वर्याची कामना असल्याने त्याला भोग आणि ऐश्वर्य तर मिळू शकते, परंतु शाश्वत शांती मिळू शकत नाही. दुराचाराची अहंता बदलल्यावर जेव्हा तो भगवंताशी अंतःकरणातून एक होतो तेव्हा त्याच्या अंतःकरणात कामना राहू शकत नाही, असतचे महत्व राहू शकत नाही, म्हणून त्याला शाश्वत शांती मिळते. दुसरा भाव असा आहे की स्वतः परमात्म्याचा अंश असल्याने चेतन अमल सहज सुख राशी आहे, म्हणून त्यात आपल्या स्वरूपाची जी अनादि अनंत स्वतः सिद्ध शांती असते. धर्मात्मा झाल्याने अर्थात भगवंताशी अनन्य भावाने संबंध झाल्याने ती शाश्वत शांती त्याला प्राप्त होते. केवळ संसाराशी संबंध मानल्यानेच त्याचा अनुभव येत नव्हता. पंक्तेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. येथे माझ्या भक्ताचे पतन होत नाही अशी प्रतिज्ञा भगवंत अर्जुनाकडून करवितात, स्वतः करत नाहीत. याचा आशय असा आहे की आता युद्धाचा आरंभ होणार आहे आणि भगवंतांनी पूर्वीच हातात शस्त्र न घेण्याची प्रतिज्ञा केली आहे. परंतु जेव्हा पुढे भीष्माचार्य ही प्रतिज्ञा करतील की आजुजौ हरी न शस्त्र घाऊ लऊ तौ लाजौ गंगा जननी को शांतनु सुतन कहाऊ, त्यावेळी भगवंताची प्रतिज्ञा भंग होईल. परंतु भक्त भीष्माचार्यांची प्रतिज्ञा भंग होणार नाही. भगवंतांनी 4थ्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात भक्तोसी मे सखा चेती म्हणून अर्जुनाला आपला भक्त स्वीकार केले आहे. म्हणून अर्जुनाला म्हणतात की ये सख्या तू प्रतिज्ञा कर, कारण तुझ्याकडून प्रतिज्ञा झाल्यावर जर मी स्वतःही तुझी प्रतिज्ञा भंग करू इच्छिल तरीही भंग करू शकणार नाही. तात्पर्य, जर भक्ताने प्रतिज्ञा केली तर त्या प्रतिज्ञेच्या विरुद्ध माझी प्रतिज्ञा ही काम करणार नाही. माझ्या भक्ताचा विनाश अर्थात पतन होत नाही हे म्हणण्याचे तात्पर्य, जर तो माझ्या संपूर्णपणे सम्मुख झाला आहे तर आता त्याच्या पतनाची थोडीही शक्यता राहत नसते. पतनाचे कारण तर शरीराशी आपला संबंध मानणेच होते. त्या मानलेल्या संबंधापासून संपूर्णपणे विमुख होऊन जेव्हा तो अनन्य भावाने माझ्या सम्मुख झाला तर त्याच्या आता पतनाची शक्यता होऊच कशी शकते, होऊ शकत नाही. 31व्या श्लोकाचं ज्ञानेश्वरी प्रमाणे 2 वाक्यात, जो सर्व भावाने मला भजतो तो मद्रूपच होऊन जातो. ज्याप्रमाणे दिव्याने दिवा लावावा त्याला माझी स्थिती कांती व नित्य शांती प्राप्त होते. दाण्याशिवाय रिकामी कणसे, मोठा तलाव असूनही आटलेला असणे म्हणजेच भक्तीशिवाय असणे. आता 32वा श्लोक. या प्रकरणात भगवंतांनी आपल्या भक्तीचे 7 अधिकार सांगितले आहेत. त्यापैकी दुराचाराचे वर्णन 2 श्लोकात केले. आता पुढील श्लोकात भक्तीच्या 4 अधिकाऱ्यांचे वर्णन करतात. मामी पार्थवपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्. हे पृथानंदन, जे कोणी पापयोनीवाले असतील, स्त्रिया वैश्य आणि शूद्र असतील, तेही सर्वथा मला शरण येऊन निस्संदेह परमगतीला प्राप्त होतात. मामी पार्थ वपाश्रित्य, ज्यांचे या जन्मात आचरण वाईट आहे अर्थात जो या जन्माचा पापी आहे त्याला भगवंताने 30व्या श्लोकात दुराचारी म्हटले आहे. ज्यांचे पूर्वजन्माचे आचरण वाईट होते अर्थात जे पूर्वजन्माचे पापी आहेत आणि आपल्या मागील पापांचे फल भोगण्यासाठी नीच योनीत उत्पन्न झाले आहेत त्यांना भगवंतांनी येथे पापयोनी म्हटले आहे. येथे पापयोनी शब्द असा व्यापक आहे की ज्यात असुर, राक्षस, पशु, पक्षी इत्यादी सर्व घेतले जाऊ शकतात आणि हे सर्व भगवत भक्तीचे अधिकारी मानले जातात. लौकिक दृष्टीने तर आचरण भ्रष्ट असल्याने अपवित्र
असल्याने अपवित्रता मानली जाते. परंतु वास्तविक जी काही अपवित्रता येत असते ती सर्वची सर्व भगवंताला विमुख होण्यानेच येत असते. जसा विस्तव अग्नीपासून बाजूला होताच कोळसा बनतो, मग त्या कोळशाला साबण लावून कितीही धुतले तरी त्याचा काळेपणा नष्ट होत नाही. जर पुन्हा त्याला अग्नीत ठेवले तर मग त्याचा काळेपणा राहत नाही आणि तो चमकू लागतो. तसेच भगवंताचा अंश असलेल्या या जीवात काळेपणा अर्थात अपवित्रपणा भगवंताला विमुख झाल्यानेच येत असतो. जर हा भगवंताला सम्मुख झाला तर याची सर्व अपवित्रता संपूर्णपणे समाप्त होत असते आणि हा महान पवित्र बनतो आणि जगात चमकून उठतो. याचे ठिकाणी इतकी पवित्रता येत असते की भगवंत याला आपले मुकुटमणी बनवतात. जेव्हा स्व आर्त स्वराने प्रभूचा धावा करतो तर त्या क्रियेत भगवंताला द्रवित करण्याची जी शक्ती आहे ती शक्ती शुद्ध आचरणात नसते. जसे आईचा एक मुलगा चांगले काम करत असतो तर आई त्याच्याशी प्रीती ठेवते आणि एक मुलगा काहीही काम करत नाही तर आर्तस्वरात अर्थस्वरात आईचा धावा करतो, जोराने आक्रोश करतो. त्यावेळी आई असा विचार करत नाही की हा काहीही माझे काम करत नाही, त्याला कशाला मांडीवर घेऊ. ती त्याचे आक्रोश करणे सहन करू शकत नाही आणि एकदम त्याला मांडीवर घेते. त्यात तसेच वाईटातील वाईट आचरण करणारा पाप्यातील पापी व्यक्ती जेव्हा अर्थस्वरात भगवंताचा धावा करतो, रडतो, त्यावेळी भगवंत त्याला आपल्या मांडीवर घेतात, त्याच्यावर प्रेम करतात. यावरून हे सिद्ध झाले की स्व भगवंताकडे सम्मुख झाल्यावर जर या जन्माचे पापही बाधा देऊ शकत नाही तर मग मागील जन्माचे पाप कसे बाधा देऊ शकेल. या ठिकाणी स्त्रिय पद देण्याचे तात्पर्य कोणत्याही वर्णाचा, कोणत्याही आश्रमाचा, कोणत्याही देशाचा, कोणत्याही वेशाचा, कशाही स्त्रिया का असेना, त्या सर्व मला शरण होऊन परम पवित्र बनतात आणि परमगतीला प्राप्त होतात. जसे प्राचीन काळात देवहूती, शबरी, कुंती, द्रौपदी, व्रजगोपी इत्यादी आणि वर्तमान काळात मीराबाई, कर्मेतीबाई, कर्माबाई, फुलीबाई इत्यादी कितीतरी स्त्रिया भगवंताच्या भक्त झाल्या आहेत. तसेच वैश्यात समाधी, तुलाधार इत्यादी आणि शूद्रात विदुर, संजय, निषादराज, गुह इत्यादी कित्येक भगवंताचे भक्त झाले आहेत. तात्पर्य पापयोनी स्त्रिया, वैश्य आणि शूद्र हे सर्व भगवंताचा आश्रय घेऊन परमागतीला प्राप्त होतात. मार्मिक गोष्ट यातली वाचते. भगवंताकडे वाटचाल करण्यात भावाची प्रधानता असते, जन्माची नव्हे. ज्याच्या अंतःकरणात जन्माची प्रधानता असते त्याच्या ठिकाणी भावाची प्रधानता नसते आणि त्याच्यात भगवत भक्तीही उत्पन्न होत नाही. पण जन्माची प्रधानता मानणाऱ्यांच्या अहम मध्ये शरीराचा संबंध असतो जो भगवंताकडे वळू देत नाही. अर्थात शरीर भगवत भक्त होत नसते आणि भक्त शरीर नसते तर स्वभक्त असतो. त्याचप्रमाणे जीव ब्रह्माला प्राप्त होऊ शकत नाही तर ब्रह्मच ब्रह्माला प्राप्त होऊ शकते. अर्थात ब्रह्मामध्ये जीवभाव नसतो आणि जीवभावात ब्रह्मभाव नसतो. जीव तर प्राण्याच्या अनुषंगाने आहे आणि ब्रह्मात प्राण नसतात, म्हणून ब्रह्मच ब्रह्माला प्राप्त होत असते. अर्थात जीवभाव समाप्त होऊन ब्रह्माला प्राप्त होत असते. स्वमध्ये शरीराचा अभिमान नसतो तेथे स्वमध्ये शरीराचा अभिमान असतो. जेथे स्वमध्ये शरीराचा अभिमान असतो तेथे मी शरीराहून वेगळा आहे हा विवेक राहत नाही, तर तो हाडमांसाचे मलमूत्र उत्पन्न करणाऱ्या मशीनचा दास होत असतो. हाच अविवेक आहे, अज्ञान आहे. याप्रमाणे अविवेकाची प्रधानता असल्याने या मनुष्याचा भक्ती मार्गातही प्रवेश होऊ शकत नाही. म्हणून शरीराच्या अनुषंगाने जो व्यवहार असतो तो लौकिक मर्यादेसाठी फार आवश्यक असतो आणि त्या मर्यादेनुसार चाललेही पाहिजे. परंतु भगवंताकडे सम्मुख होण्यात स्वची मुख्यता असते, शरीराची नव्हे. 32वा श्लोक. जे माझी भक्ती करतात सदैव मनात मीच असतो, बुद्धी विषयात नसते, आपल्या सर्व भाव माझ्या ठिकाणी ठेवतात, ते पापयोनीत जरी जन्मलेले असोत,
शास्त्र शिकलेले नसोत ते माझ्यापेक्षा कमी नाहीत. येथे नरसिंह व प्रल्हादाचे उदाहरण दिले आहे. माझ्या प्राप्तीला एक भक्ती पुरी आहे. 32व्या आपल्याला 31व्या आता 33वा. आता भक्तीच्या शिल्लक राहिलेल्या 2 अधिकारांचे वर्णन या श्लोकात करत आहेत. किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. पवित्र आचरण करणारे ब्राह्मण आणि ऋषी स्वरूपी क्षत्रिय भगवत भक्त असतील तर ते परमगतीला प्राप्त होतील. हे काय सांगायला पाहिजे. म्हणून या अनित्य आणि सुखरहित शरीराला प्राप्त करून तू माझे भजन कर. किम पुनर्ब्राह्मणा पुण्या. जर वर्तमान काळी पाप करणारा संपूर्ण दुराचारी आणि पूर्वजन्मात पाप केल्यामुळे नीच योनीत जन्म घेणारे प्राणी तसेच स्त्रिया वैश्य आणि शूद्र हे सर्व मला शरण होऊन माझा आश्रय घेऊन परमगतीला प्राप्त होतात, परम पवित्र होतात, तर मग ज्यांचे पूर्वजन्मांचे आचरणही चांगले आहे आणि या जन्मामध्येही उत्तम कुलात जन्म झाला आहे असे पवित्र ब्राह्मण आणि पवित्र क्षत्रिय जर मला शरण आले आहेत, माझे भक्त झाले आहेत, तर ते परमगतीला प्राप्त होतील. अर्थात हे निसंशय आहे. पूर्वी 30व्या श्लोकात ज्याला दुराचारी म्हटले त्याच्या विरुद्ध इथे पुण्यापद आले आहे आणि 32व्या श्लोकात ज्यांना पापयोनयः म्हटले आहे त्याच्या विरुद्ध इथे ब्राह्मणापद आले आहे. याचा आशय ब्राह्मण सदाचारी आहे आणि पवित्र जन्माचाही आहे. त्याचप्रमाणे या जन्मात शुद्ध आचरण असणारे क्षत्रिय आहेत. त्यांच्या वर्तमान काळाच्या पवित्रतेचे दिग्दर्शन करण्यासाठी येथे ऋषी शब्द आला आहे आणि ज्याचे जन्मारंभ कर्मही शुद्ध आहेत हे स्पष्ट करण्यासाठी येथे राजन शब्द आला आहे. पवित्र ब्राह्मण आणि ऋषी स्वरूप क्षत्रिय या दोघांच्या मध्यभागी भक्ता हा पद देण्याचे तात्पर्य ज्यांचे पूर्वजन्माचे आचरणही शुद्ध आहे आणि जे या जन्मी सर्वथा पवित्र आहेत ते ब्राह्मण आणि क्षत्रिय जर भगवत भक्ती करू लागतील तर त्यांच्या उद्धाराविषयी शंका होऊच कशी शकते. त्यांचा उद्धार होणारच. अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य भजस्व. अनंत जन्मांचा अंत करणारा असल्यामुळे हा मनुष्य जन्म अनंत जन्मांचा अंत करणारा असल्यामुळे अंतिम जन्म आहे. या जन्मात मनुष्य भगवंताला शरण होऊन भगवंतालाही सुख देणारा होऊ शकतो. म्हणून हा मनुष्य जन्म पवित्र तर आहे परंतु अनित्य आहे. अनित्यम अर्थात नित्य राहणारा नव्हे. केव्हा समाप्त होईल याचा नेम नाही. म्हणून लवकरात लवकर आपला उद्धार करून घेतला पाहिजे. या मनुष्य शरीरात सुखही नसते, असुखम. म्हणून मनुष्य शरीर मिळाल्यावर सुखभोगाच्या लालचीत पडू नये. लालूच आणि सुख भोगण्यात आपला भाव आणि वेळ खर्च करता कामा नये. येथे इमम लोकम मनुष्य शरीराचा वाचक आहे जे केवळ भगवत प्राप्तीसाठीच मिळाले आहे. मनुष्य शरीर मिळाल्यावर एखाद्या पूर्वकर्मामुळे भविष्यात या जीवाचा दुसरा जन्म होईल असे कोणते विधान भगवंताने तयार केलेले नाही, तर केवळ आपल्या प्राप्तीसाठीच हा अंतिम जन्म दिला आहे. जर या जन्मात भगवत प्राप्ती करून घेणे, आपला उद्धार करून घेणे राहून गेले तर इतर शरीरात ही संधी मिळणार नाही. म्हणून भगवंत म्हणतात की या मनुष्य शरीराला प्राप्त करून केवळ माझे भजन कर. मनुष्यात जी काही विलक्षणता येत असते ती सर्व भजन करण्याने येत असते. माम भजस्व या पदात भगवंताचे हे तात्पर्य आहे की माझे भजन करण्याने मला काही लाभ होईल तर तुलाच महान लाभ होईल. म्हणून तू तत्परतेने केवळ मलाच सम्मुख हो. केवळ माझाच उद्देश ठेव, माझ्याकडेच लक्ष ठेव. सांसारिक पदार्थांचे येणे जाणे तर माझ्या
विधानानुसार आपोआप होतच आहे. परंतु तू तुझ्याकडून उत्पत्ती विनाशशील पदार्थांचे ध्येय लक्ष ठेवू नको, तिकडे दृष्टीच जाऊ देऊ नको, त्यांना महत्वच देऊ नको, त्यांच्याशी विमुख होऊन मला सम्मुख हो. आता या विषयात लक्ष देण्यासाठी एक गोष्ट आहे की भगवंतांनी येथे भक्तीचे जे 7 अधिकारी सांगितले आहेत त्यांचा विभाग वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, आचरण, दुराचारी आणि पापयोनी आणि व्यक्तित्व स्त्रिया यानुसार केला गेला आहे. यावरून सिद्ध होते की वर्ण म्हणजे जन्म, आचरण आणि व्यक्तित्व यांनी भगवत भक्तीत काही फरक पडत नाही, कारण या तिन्हींचा संबंध शरीराशी आहे. परंतु भगवंताचा संबंध स्वरूपाशी आहे, शरीराशी नव्हे. स्वरूपाने तर सर्वच भगवंताचे अंश आहेत. जर त्यांनी भगवंताशी संबंध जोडून त्यांच्या सम्मुख होऊन भगवंताचे भजन केले तर त्यांच्या उद्धारात काही फरक पडणार नाही, कारण भगवंताचे अंश असल्याने ते पवित्र आणि उदार स्वरूपच आहेत. तात्पर्य भक्तीच्या 7 अधिकाऱ्यात जी काही विलक्षणता विशेषता आली आहे ती एखाद्या वर्ण, आश्रम, भाव, आचरण इत्यादींना अनुसरून आलेली नसते, तर भगवंताच्या संबंधाने भगवत भक्तीने आलेली असते. सर्व माणसे भगवंताशी संबंध जोडू शकतात, कारण ही माणसे भगवंतापासून स्वतः विमुख झालेली आहेत. भगवंत कधीही कोणत्याही मनुष्यापासून विमुख झालेले नाहीत. म्हणून भगवंतापासून विमुख झालेली सर्व माणसे भगवंताला सम्मुख होण्यात, भगवंताशी संबंध जोडण्यात, भगवत भक्ती करण्यात स्वतंत्र आहेत, समर्थ आहेत, योग्य आहेत, अधिकारी आहेत. म्हणून भगवंताकडे वाटचाल करण्यात कोणीही कधीही किंचित मात्रही निराश होता कामा नये. आता 34वा श्लोक. 29व्या श्लोकापासून 33व्या श्लोकापर्यंत भगवंतांच्या भजनाचाच विषय मुख्य आलेला आहे. आता पुढील श्लोकात त्या भजनाचे स्वरूप सांगतात. मन्मना भव मद्भोक्ता मद्याजी माम नमस्कुरु मामे वैशसी युक्त्वैत्वम् आत्मानं मत्परायणः. माझा भक्त हो, माझ्यात मन लावणारा हो, माझे पूजन करणारा हो, मला नमस्कार कर. अशा प्रकारे आपल्या स्वतःला माझ्यात लावून माझ्यात परायण झालेला तू मलाच प्राप्त होशील. मद्भक्ता, माझा भक्त हो म्हणण्याचे तात्पर्य तू केवळ माझ्याशीच आत्मीयता ठेव, केवळ माझ्याच संबंध जोड, जो अनादी कालापासून स्वतः सिद्ध आहे. केवळ अज्ञानाने शरीर आणि संसाराशी आपला संबंध मानला आहे. अर्थात मी अमुक वर्णाचा आहे, अमुक आश्रमाचा आहे, अमुक संप्रदायाचा आहे, अमुक नावाचा आहे, अशा प्रकारे वर्ण, आश्रम इत्यादी आपल्या अहंतेमध्ये ठेवले आहेत. अशा प्रकारे असत रूपाने बनलेल्या या वास्तविक अहंतेला आता वास्तविक सत स्वरूपात बदलून घे की मी तुमचा आहे आणि तुम्ही माझे आहात. मग तुझी माझ्याशी स्वाभाविकच आत्मीयता होईल, जी वास्तविक आहे. मनमना भाव, मन त्याच ठिकाणी लागते जेथे आत्मीयता असते, प्रियता असते. तुझा माझ्याशी जो अखंड संबंध आहे त्याला मी तर विसरू शकत नाही, परंतु तू विसरू शकतो, म्हणून तुला माझ्या ठिकाणी मन ठेवणारा हो असे म्हणावे लागत आहे. मद्याजी, माझे पूजन करणारा हो, अर्थात तू खाणे, पिणे, झोपणे, जागणे, येणे जाणे, काम धंदा करणे इत्यादी ज्या काही क्रिया करतोस त्या सर्वच्या सर्व माझ्या पूजेच्या रूपातच कर. त्या सर्वांना माझी पूजा समज. माम नमस्कुरु, मला नमस्कार कर म्हणण्याचे तात्पर्य माझे जे काही अनुकूल, प्रतिकूल अथवा सामान्य विधान आहे त्यात तू परम प्रसन्न राहा. मग मी कदाचित तुझ्या मन आणि मान्यतेच्या संपूर्णपणे विरुद्ध निर्णय देईल, तरीही त्यामध्ये तू प्रसन्न राहा. जे मनुष्य हानी आणि परलोकाच्या भयाने माझ्या चरणावर नमस्कार करतात, मला शरण येतात, ते वास्तविक आपल्या सुख आणि सुविधेलाच शरण होतात, मला शरण नव्हे. मला शरण झाल्यावरही एखाद्याकडून काही
काही सुखसुविधा मिळण्याची इच्छा असते तर तो संपूर्ण मला शरणागत कुठे झाला? कारण तो जोपर्यंत काही ना काही सुखसुविधा इच्छितो तोपर्यंत तो आपले काही स्वतंत्र अस्तित्व मानत नसतो. वास्तविक मला नमस्कार करणारा तोच समजला जातो जो आपले स्वतंत्र अस्तित्व न ठेवता माझ्या मर्जीत आपले मन मिसळून टाकतो. एवढेच नव्हे तर संपूर्ण संसारापासूनही आपली सुखसुविधा मान प्रतिष्ठेची किंचितही अपेक्षा ठेवीत नाही. अनुकूलता प्रतिकूलतेचे ज्ञान झाले तरी त्याच्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. अर्थात माझ्याकडून एखादी अनुकूल प्रतिकूल घटना घडली तरी मतपरायण असलेल्या भक्ताला त्या घटनेविषयी विषमता राहत नाही. ती घटना त्याला दोन रूपात दिसत नाही तर केवळ माझ्या कृपारूपानेच दिसते. माझ्याकडून केले गेलेले विधान मग ते शरीराला अनुकूल असो अथवा प्रतिकूल असो, माझ्या विधानाकडून कशीही घटना घडो त्याने माझ्याकडून मिळालेला प्रसाद समजून परम प्रसन्न राहावयास हवे. जर मनाच्या अत्यंत प्रतिकूल घटना घडली असेल तर त्यात माझी विशेष कृपा मानली पाहिजे, कारण त्या घटनेत त्याची संमती नसते. अनुकूल घटनेत जितक्या अंशात संमती होत असते तितक्या अंशात ती घटना त्याच्यासाठी अपवित्र होते. परंतु प्रतिकूल घटनेत केवळ माझेच केलेले शुद्ध विधान असते. या गोष्टीला ओळखून त्याने परम प्रसन्न राहिले पाहिजे. मनुष्य प्रतिकूल घटनेची इच्छा करत नाही, तिच्यासाठी त्याचे अनुमोदनही नसते, तरी अशी घटना घडते. तर ती घटना उपस्थित होण्यास कोणतेही निमित्त असेना आणि तेही जरी एखाद्याला निमित्त मानून घेतले तरी, परंतु वास्तविक त्या घटनेला घडविण्यात माझाच हात आहे, माझीच मर्जी असते. म्हणून मनुष्याने त्या घटनेत दुःखी होणे, चिंता करणे तर दूरच राहिले, त्यात अत्यंत प्रसन्न राहिले पाहिजे. ज्याप्रमाणे एखाद्याचा काही अपराध करतो तेव्हा तो त्याच्या समोर दंडवत घालतो आणि म्हणतो की मला दंड द्या अथवा पुरस्कार द्या अथवा तिरस्कार करा, वाटेल ते करा, त्यातच माझी परम प्रसन्नता आहे. त्याच्या मनात असे नसते की समोरचा माणूस माझ्या अनुकूलच निर्णय देईल. तसेच भक्त भगवंतांना संपूर्णपणे शरण होऊन म्हणतो की हे प्रभू, मी न जाणो कोणत्या जन्मात प्रतिकूल कोणकोणते आचरण केले असेल त्याचा मला पत्ता नाही, परंतु त्या कर्मानुरूप आपण जी परिस्थिती पाठवाल ती मला संपूर्णपणे कल्याणकारकच होईल. म्हणून माझा कोणत्याही परिस्थितीत थोडाही असंतोष न होता प्रसन्नताच राहील. हे नाथ, माझ्या कर्माकडे आपण किती लक्ष ठेवता की मी न जाणो कोणकोणत्या जन्मात कोणकोणत्या परिस्थितीला परवश होऊन कोणकोणती कर्म केली आहेत, त्या संपूर्ण कर्मापासून रहित करण्यासाठी आपण किती विचित्र विधान कायम करत आहात. मी तर आपल्या विधानाला थोडेही समजू शकत नाही आणि माझ्यात आपल्या विधानाला समजून घेण्याची शक्ती नाही. म्हणून हे नाथ, मी त्यात आपली बुद्धी कशाला लावू? मला तर केवळ आपल्याकडेच लक्ष द्यावायचे आहे, कारण आपण जे काही विधान करता त्यात आपलाच हात असतो. अर्थात ते आपणच केलेले असते, ते माझ्यासाठी परमहितकारक असते. हेच माम नमस्कुरूचे तात्पर्य आहे. थोडीस आता ह्याची विशेष गोष्ट वाचते ह्या शेवटच्या श्लोकाची. भगवंताचा भक्त बनल्याने, भगवंताची आत्मीयता केल्याने, मी भगवंताचा याच्या प्रकारे अहंता बदलून दिल्याने मनुष्यात फार लवकर परिवर्तन होत असते. ते परिवर्तन असे होईल की तो भगवंतात मन लावणारा होईल, भगवंताची पूजा करणारा होईल आणि भगवंताच्या संपूर्ण विधानात प्रसन्न राहील. अशा प्रकारे या चारही गोष्टींनी शरणागती पूर्ण होत असते. परंतु या चारीत मुख्यतः भगवंताचा भक्त होण्याचीच आहे, कारण जो स्वतः भगवंताचा होतो त्याचे मन बुद्धी आपले राहत नाही, पदार्थ आणि क्रिया आपल्या राहत नाहीत आणि शरीर आपले राहत नाही. तात्पर्य, लौकिक दृष्टीत ज्या वस्तू आपल्या म्हणविल्या जातात त्या उत्पन्न आणि नष्ट होणाऱ्या आहेत, त्यापैकी कोणतीही वस्तू आपली नसते. स्वतः अर्पित झालेले संपूर्ण प्राकृत वस्तू भगवंताच्याच होतात, म्हणून आपली ममता निघून जात असते. माणसाने संसाराशी कितीही एकता मानली तरीही तो संसाराला जाणून घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे संसाराशी कितीही अभिन्नता समजली तरीही संसाराशी एक होऊ शकत नाही, त्याला जाणूनही घेऊ शकत नाही आणि शरीर संसाराशी वेगळे होऊनच जाणून घेणे शक्य आहे. या रीतीने परमात्म्याहून वेगळे राहून परमात्म्याला यथार्थ रूपाने जाणून घेता येणे शक्य नाही. परमात्म्याला तर तेच जाणून घेऊ शकतात जे परमात्म्याशी एक झाले आहेत आणि ज्यांनी
मी आणि माझेपणा संपूर्णपणे भगवंताला समर्पण केला आहे. मी आणि माझे तर दूर राहिले. मी आणि माझेपणाचा गंधही राहता कामा नये, की मीही कुणीतरी आहे, माझाही एखादा सिद्धांत आहे, माझेही काही वैशिष्ट्य आहे इत्यादी. ज्याप्रमाणे प्राणी आपल्या शरीराची एकता मानतो, तर स्वाभाविक त्याला शरीराचे सुखदुःख आपले सुखदुःख वाटते. मग त्याला शरीरापासून वेगळ्या आपल्या अस्तित्वाचे भान राहत नाही. त्याप्रमाणे भगवंताशी आपल्या स्वतः सिद्ध एकतेचा अनुभव आल्यावर भक्ताचे आपले किंचित मात्रही वेगळे अस्तित्व राहत नाही. जसे संसारात भगवंताच्या मर्जीप्रमाणे जे काही परिवर्तन होत असते त्याचा भक्तावर काहीही परिणाम होत नसते, तसेच त्याच्या स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीरात जे काही परिवर्तन होत असते त्याचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. त्याच्या शरीराकडून भगवंताच्या मर्जीप्रमाणे स्वतः स्वाभाविक क्रिया होत राहतात. हीच वास्तविक भगवंताची परायणता आहे. भगवंताला प्राप्त होण्याचे तात्पर्य भगवंताची अभिन्नता होते, जी वास्तविकता आहे. ही अभिन्नता भेदभावाने होत असते आणि अभेदभावानेही होत असते. जसे श्रीजीची भगवान श्रीकृष्णाबरोबर अभिन्नता आहे. मुळात भगवान श्रीकृष्णच श्रीजी म्हणजे राधिका आहेत आणि श्रीकृष्णच या 2 रूपात प्रकट झाले आहेत. 2 रूपे असतानाही भगवंतापासून भिन्न नाही आणि भगवान श्रीजी पासून भिन्न नाहीत. अशा प्रकारे हा 9वा अध्याय. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे राजविद्या राजगुह्ययोगो नाम 9मोऽध्यायः. अशा प्रकारे ओम तत्सत या भगवन नामाच्या उच्चारणपूर्वक ब्रह्मविद्या आणि योगशास्त्रमय श्रीमद भगवद्गीतोपनिषद रूपी श्रीकृष्णार्जुन संवादात राजविद्या राजगुह्य योग नावाचा 9वा अध्याय पूर्ण झाला. ओम श्री कृष्णार्पणमस्तु. काही झाले ते पूर्ण. काही इथे पूर्ण झालं. वैजंतीताईंना देऊ का ते? हा चालेल. चालेल. हा पूर्ण झालं अध्याय. हो 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 चालेल. एक 10-15 मिनिटं वेळ हे संपतले वेळ. हॅलो, हा वेळ आहे ना? हो हो बोलत आहे. आज आपल्याला संपवायचंच आहे नाहीतरी हे. हो. माझे स्वरूप निर्दोष आणि नित्यानंद युक्त असते. संसाराची आसक्ती सोडून निष्काम भावनेने आणि अनन्य चित्ताने माझी उपासना करणाऱ्या भक्ताचा योग मी चालवित असतो. माझ्या दुर्लभ स्वरूपाची प्राप्ती माझ्या भक्ताला मी करून देत असतो. भक्ताच्या साधनेत येणाऱ्या विघ्नांचे निवारण करून त्यांचे मी रक्षण करतो. ईश्वर सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, सर्वदर्शी आणि परमसुहृद आहे अशी भक्ताची श्रद्धा असते. अशा प्रकारची अप्राप्य श्रद्धा माझ्या भक्ताच्या भक्तीला मानून मी त्याला देत असतो. भक्ताच्या माझ्यावरील अनन्य प्रेमामुळेच भक्ताच्या या श्रद्धेचे मला संरक्षण करावे लागते. फलाशा बाळगून श्रद्धायुक्त अंतःकरणाने जे निरनिराळ्या देवांची पूजा करतात त्यांची ती पूजा मलाच प्राप्त होत असते. इतर देवही ईश्वराचेच अंश आहेत. सर्वांतर्यामी ईश्वरच त्यांच्या ठिकाणीही विद्यमान असतो. परंतु ईश्वराहून भिन्न देवांची कल्पना करून त्यांचे भजन अज्ञानाने आणि अभिलाषा धरून करणाऱ्यांची उपासना व्यर्थ होते. म्हणजे जे मनात भाव ठेवतात की माझं हे पूर्ण होईल, ते पूर्ण होईल, यासाठी मी देवाची पूजा करतो, तर अशी जर उपासना केली तर ती व्यर्थ होते, म्हणजे त्याला अर्थ राहत नाही. एकाच वृक्षाचे शाखा, पल्लव, खोड हे निरनिराळे विभाग असले तरी पाणी घालावायचे ते मुळाच्या ठिकाणी घालावे लागते. आपली 10 इंद्रिये निरनिराळ्या विषयांचे सेवन करतात, परंतु तो भोग अंतर्यामी असलेला एकच घेत असतो. असे असले तरी उत्तम पाक करून कोणी
कानात भरत नाही किंवा सुंदर फुले गोळा करून कोणी डोळ्यावर ठेवीत नाही. रसाचे सेवन मुखानेच केले पाहिजे, परिमळ नाकानेच सेविला पाहिजे. त्याचप्रमाणे मी समजून माझेच यजन केले पाहिजे. असे केले नाही तर साधकाची उपासना वाया गेली असे समजले पाहिजे. ज्ञान हे कर्माचे डोळे आहेत, ते निर्दोष असले पाहिजे. म्हणजे स्वच्छ वृत्तीने सगळीकडून ज्ञान घ्यायचं, तरच कर्मसिद्धीला जाते. जर तिथे आपण हे ठेवलं, अविश्वास ठेवला, तर ते आपलं कर्मसिद्धीला जाणार नाही. सर्व यज्ञांचा मीच भुक्ता असतो, सर्व कर्मांची फळे मीच देतो. परंतु सर्व कर्माच्या आदी आणि अंती असलेल्या मला सोडून दुर्बुद्धी इतर देवांची भक्ती करतात. दुर्बुद्धी असेल तर ते इतर देवांची भक्ती करतात. ज्या भावनेने ज्या देवांची ते भक्ती करतात, त्या त्या देवांच्या पासून त्यांना त्या त्या भावनेचा लाभ होतो. म्हणजे आपण आता देवाचं सगुण आणि निर्गुण पाहिलं तर स्वरूप एकच आहे. पण आपण जर दुसऱ्या याच्यात पाहिलं की नाही, हा देव वेगळा आहे, पण जर भक्ती योग्य भावनेने केली तर त्या देवांच्या पासून त्यांना भावनेचा लाभ होतो. माझे भक्त डोळ्यांनी माझे दर्शन करीत असतात, कानांनी माझी कीर्ती श्रवण करतात, वाचेने माझे गुणगान करतात, मनाने माझी भावना करून सर्वांगाने मला नमस्कार करतात. त्यांची सर्व दान, सेवा इत्यादी पुण्य कर्मे माझ्यासाठीच होत असतात. भक्तांच्याकडून माझेच अध्ययन झाले असते. आत आणि बाहेर त्यांना मीच दिसत असल्यामुळे ते संतुष्ट असतात. माझ्या भक्तांचे जीवन केवळ माझ्यासाठी असते. मरणाच्या आधीच ते मनाने माझ्या स्वरूपाशी एकरूप झालेले असतात. ईश्वराच्या उपासनेमध्ये भक्ताच्या भावाचे महत्व कळते. जी उपासना केली जाते ती किती मद्रूप होऊन केली जाते हे त्या भक्ताच्या भावनेवरून कळून येते. ईश्वर भावाचा भुकेला असतो. ईश्वराला फक्त सगळ्यांची उपासनाच हवी आहे. भक्ताने अर्पण केलेले पत्र, पुष्प अथवा फळ ईश्वराला मोलाचे ठरते. माझ्या भक्ताचे स्वतःचे असे काहीही उरलेले नसते. पत्र, पुष्प, फळ केवळ भक्तीचे प्रतीक म्हणून तो अर्पण करीत असतो. पहा ना, आपण जेव्हा देवाची पूजा करतो, आपण फुलं वाहतो, फळं वाहतो, देवाचा नैवेद्य दाखवतो, तेव्हा आपली जी भक्ती असते, देवाप्रती प्रेम असतं, तर ते जास्त आपल्याला कळतं की नाही, आम्ही जास्त प्रेमाने करतोय. आपलं तेव्हा इतर गोष्टींमध्ये लक्ष लागत नाही आणि आपण ते भक्तिपूर्वक करतो. त्याने स्वतःला समर्पण करून टाकलेले असते. अर्पण करण्यासाठी सुद्धा त्याच्याजवळ काहीही उरलेले नसतो. म्हणजे तो स्वतःच देवाशी एकरूप झालेला असतो, म्हणजे त्याने त्याचे समर्पण केलेले असते. माझ्या भक्ताचे सारे जीवनच यज्ञमय झाले असते. त्याच्या प्रत्येक कृत्याचा परमेश्वराशी संबंध जोडला गेलेला असतो. त्याच्या प्रत्येक गोष्टीत ईश्वर मिसळला असल्यामुळे त्याच्या जीवनात गोडी निर्माण झाली असते. अर्जुना, माझ्या भक्ताचा समर्पण योग तू प्रयत्नपूर्वक समजून घे. तुझ्या बुद्धीमध्ये तो स्थिरावू दे आणि आपल्या मनोमंदिरात तू मला कधी विसंबू नको. जे करशील, जे खाशील, जे हवन करशील, जे दान करशील अथवा जी तपश्चर्या करशील, ते सर्व काही मला अर्पण करून मोकळा हो. म्हणजे मी केलं हे म्हणू नको. जे काही करतो ते तू माझ्या प्रतीच कर, म्हणजे ते सर्व मला मिळेल. कर्मयोगात निष्कामता यावी लागते. फलाशेचा त्याग करावा लागतो. भक्तियोगात फल भगवंताला अर्पण करून मोकळे व्हावयाचे असते. भक्त कर्माच्या कर्तेपणाला शिवत नाही. स्वच्छ धुतलेली कर्मे मला समर्पण करत असतो. अग्निकुंडात पडलेली बीजे जशी अंकुरित होऊ शकत नाही, त्याप्रमाणे मला अर्पण केलेली कर्मे कर्त्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवतात. समर्पण योगात सर्व योगांचे सार येऊन जाते. समत्व सहज साधते. कर्तृत्वाचा अहंकार नष्ट होतो. या युक्तीने देहाच्या बंधनातून मुक्ती होते. सुखदुःखाच्या सागरात बुडावे लागत नाही आणि माझ्या स्वरूपात सुखाने एकरूप होता येते. सर्व भूतांच्या ठिकाणी मी समभावाने राहतो. मला आपला परका असा कोणी नाही. जे अहंकाराचा त्याग करून समभावाने माझे भजन करतात आणि निष्काम भावनेने कर्म करून कर्मफळ मला अर्पण करतात. ते तू चालू केलंय का? ते बंद करते, पाणी टाकले ना आठवण. जे अहंकाराचा त्याग करून समभावाने माझे भजन करतात आणि निष्काम भावनेने कर्म करून कर्मफळ मला अर्पण करतात, ते माझ्या ठिकाणी आणि मी त्यांच्या ठिकाणी आहे असे समजावे. मी आणि माझ्या भक्तामध्ये बाह्यतः फक्त नामाचेच अंतर असते. वस्तू विचाराने अंतरात ते आणि मी एकरूप असतो. दुराचारी पश्चातापाने दग्ध होऊन अनन्य भावाने जर माझी भक्ती करेल तर त्याला साधुत्वाची प्राप्ती सहज होऊन जाईल. अल्प काळात तो धर्मात्मा होऊन त्याला शाश्वत शांतीचा लाभ होईल. माझ्या भक्ताचा नाश कधीही होत नाही हे तू लक्षात ठेव.
म्हणजे भगवंत म्हणतात की जर माझी भक्ती केली आणि ती मनापासून भक्ती केली तर माझं लक्ष तुझ्याकडेच आहे. मी कधीही भक्ताचं वाईट चिंतित नाही, हे तू कायम स्वरूपी लक्षात ठेव. अमृतामध्ये ज्याचा निवास झाला त्याला मरण कधी येत नाही. जोपर्यंत सूर्याचा उदय झालेला नसतो तोपर्यंतच अंधार राहू शकतो. बरोबर, म्हणजे सगळ्यांना माहिती की चा उदय झाला की अंधार नाहीसा होतो. ज्यावेळी चित्ताला माझी जवळीक लागते त्याच वेळी तत्वतः भक्त माझे स्वरूप होऊन जातो. म्हणजे आपण एकचित्ताने एक मनाने जर श्रद्धा ठेवली भगवंतावर तर आपणच भक्तो श्रीकृष्णांचे होऊन जातो. आपल्याला भगवंताचे स्वरूप आपल्यातच येते. दिव्याने दिव्या लावल्यानंतर पहिला कोणता आणि नंतरचा कोणता हे जसे ओळखता येत नाही त्याचप्रमाणे मी आणि माझे भक्त यांच्यामध्ये अभिन्नत्व निर्माण होते. म्हणजे भिन्नत्व राहत नाही. मी आणि देव एकावरून दुसरा दिवा लावल्यावर कळत नाही, तसं जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा मी आणि भगवंत एकच आहे हे आपल्याला कळतं. त्याचप्रमाणे मी आणि माझे भक्त यांच्यामध्ये अभिन्नत्व निर्माण होते. माझा भक्त होण्यासाठी उत्तम कुळात जन्म असण्याची आवश्यकता आहे असे नाही. पशु योनीत सुद्धा माझे भक्त असू शकतात. मोक्षाला शब्द ज्ञानाची आवश्यकता नसते. शुद्ध हृदयात भक्तीची ज्योत पाजळू शकते. म्हणजे जितकं आपलं हृदय शुद्ध असेल, म्हणजे कोणाबद्दल विक्षेप नसेल, कोणाबद्दल राग नसेल, तर आपली जी भक्तीची ज्योत आहे ती चांगल्या प्रकारे पाजळू शकते. म्हणजे तिला काजळी येणार नाही. कुळ, जात, वर्ण अथवा स्त्री पुरुष इत्यादी देहधर्म माझी भक्ती करण्याच्या आड येऊ शकत नाही. गंगेला जोपर्यंत जाऊन मिळत नाही तोपर्यंतच ओहोळ, नदी नाले यांना अस्तित्व असते. म्हणजे पहा आता वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साचलेलं असतं, आपण प्रत्येकाला वेगवेगळं नाव देतो. हा ओहोळ आहे, ही नदी आहे, ही नाले आहेत, हा तलाव आहे. पण जेव्हा ते गंगेला जाऊन मिळतात तेव्हा त्याचं नाव असतं की ही गंगा आहे. अग्नीचा संबंध आला नाही तोपर्यंतच खैर, बांबूळ, चंदन ही वेगवेगळी वृक्षांची नावे आपण ओळखतो. त्याचप्रमाणे जोपर्यंत अनन्य भक्तीने प्राणी मला येऊन मिळाले नाहीत तोपर्यंतच जातीभेद, वर्णभेद आणि लिंगभेद शिल्लक असतो. मिठाचे कण समुद्रात पडल्यानंतर ते विरघळून जातात. भक्तांच्या सर्व वृत्ती जेव्हा मद्रूप होतात तेव्हा जाती आणि व्यक्ती यांच्या नावाने शून्य उरते. म्हणजे भक्त हा जेव्हा भगवंताशी एकरूप होतो तेव्हा तो कुठल्या जातीचा आहे आणि त्याचं नाव काय आहे, ते पशु आहे की व्यक्ती आहे, हे सगळं शून्यात जमा होतं. कोणत्याही निमित्ताने चित्ताचा माझ्यात प्रवेश झाला म्हणजे भक्त मीच होऊन जात असतो. म्हणजे पूर्ण चित्ताने जर भगवंताला आपण शरण गेलो तर आपणच भगवंत होतो. ज्यांच्या क्रियेला, मनाला आणि बुद्धीला मीच आश्रयस्थान झालो आहे, मग ते कोणीही असो, त्यांना माझी परमगती प्राप्त झाल्या वाचून राहणार नाही आणि त्यांची स्थिती सुद्धा माझ्या वाचून अन्य असत नाही. पुण्यवान राजर्षी आणि ब्रह्मर्षी यांची स्थिती आणि गती माझ्या भक्तालाही सहजपणे लाभते. अर्जुना, या अनित्य आणि सुखहीन संसारातून सुटण्यासाठी तू माझ्या भक्तीचा आश्रय घे. म्हणजे ते भगवंत सांगतात की ह्या तुला अनित्य आणि सुखहीन संसारातून जर सुटायचं असेल तर तू माझा भक्त हो. संकल्प, विकल्प, सुविचार, कुविचार, आशा, आकांक्षा, देहासक्ती आणि अहंकार यांचे ओझे झाडून झटकून मोकळा हो. म्हणजे पाहिलं, आपण साधे लोक आहोत किंवा आपण जी भक्ती करतो, पण आपण भक्ती करताना सुद्धा संकल्प, विकल्प आपल्या मनात आहे, सुविचार आहे, कुविचार आहे, प्रत्येकाला आशा आहे, आकांक्षा आहे, प्रत्येकाला देहाबद्दल आसक्ती आहे, कामना आहे आणि आपल्या देहबुद्धीला अहंकार आहे. या सगळ्यांचं ओझं जेव्हा आपण झाडून झटकू तेव्हाच आपण भगवंताशी एकरूप होऊ शकतो आणि या सगळ्या याच्यातून आपण मोकळ होऊ शकतो की याची कशाचीही बाधा आपल्याला राहत नाही. माझ्या भक्तीची नीट वाट धर. म्हणजे माझी जी भक्ती आहे ही मनापासून कर, त्याच्यामध्ये तू काही विक्षेप आणू नको, म्हणजे माझ्या निर्दोष निजधामाला तू सुखाने येऊ शकशील. म्हणजे तुझा जो शेवट आहे, निजधामाला तू जेव्हा जाशील तेव्हा तुला त्रास होणार नाही आणि तू सुखाने माझ्याकडे येऊन पोहोचशील. माझ्या ठिकाणी तुझे मन अर्पण कर, मनात विक्षेप आणू नको आणि कशातही चित्त ठेवू नको. तू माझा भक्त हो, माझेच यजन कर, मला वंदन कर. मतपरायण होऊन माझ्या ठिकाणी तुझे चित्त जडले म्हणजे तू माझ्यात प्रवेश करशील. म्हणजे या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की तू फक्त माझ्यामध्ये लक्ष ठेव, माझी भक्ती कर आणि तू जेव्हा माझी भक्ती करशील तेव्हा तू
तेव्हा तूच भगवंत होशील असे या अध्यायात सांगितलेले आहे. मन्मना भवमत भक्तो. इथे आपला आता 9वा अध्याय संपलेला आहे. कोणी बोलताय अजून? दोघींनी पण छान सांगितलं ते. आजचं खरं तर फार विश्लेषण वेगळं कोणी होतं. बोलताय का? झालाय माझं सुचेता? नाही, आता कोणी बोलणार नाही साई, आपण थांबूया तिथेच. आजचा अध्याय खूप वेगळा होता म्हणलं, हो, खूप वेगळा होता खरंच. आणि हो, विचार करण्यासारखं आहे. म्हणजे हो, शेवटचं ऐकताना खरं खरं शहारल्यासारखं होतं. आहे का तुम्ही म्हणजे पद्माताई? राजविद्या राजगुह्य म्हणजे सगळेच भगवंताच्याच तोंडातले शब्द आहेत हो, सगळे. म्हणजे याच्यात पण म्हणजे खूपच हे वाटतं. आणि आता जेव्हा मी तुम्हाला वाचून दाखवते म्हणजे माझ्यातल्या परमात्म्याचा अंश वाचतो ते, आणि तुम्ही परमात्म्याचे अंश माझं हे ऐकलं ह्याच्याबद्दलचं म्हणजे मला खूप भरून आलं. खरंच सांगते, छान अगदी वाटलं. खरी हा, गोष्ट आहे. इव्हन एक एक शब्द जेव्हा ऐकत होतो ना, हो, आपण कुठे चुकतो आणि आपल्याला काय हो, करायला हवं हे तेच. कळतं, पण अजून वळत नाही एवढं मात्र. वाटलं, हो. तीच तर माया आहे ना आपल्या भोवती. म्हणून माया ते हो. तर आहे. आपण झालंच आहे. आपण चुकतो म्हणजे काय? आपला मीपणा जात नाही, अहमपणा जात नाही. हो, इथेच आपण चुकतो आणि आशा आणि आकांक्षा ठेवतो. फलाशा फलाशा हो, हे फलाची अंडरलाईन. अपेक्षा न करता. हा, तेच तर आहे. पण छान आहे. यातून शिकूया यातून. होतो थोडं जरी होतो. आपण शिकलो तरी म्हणजे भगवंताने सांगितलेलं बरोबर. थोडं जाई थोडं तरी जा- शिकूया. जाई जाईपर्यंत फरक पडेल. हो, नक्की. थोडा तरी पडेल असं आपण म्हणूया, भगवंताला नाही सांगूया. नाही आता बघा थोडा ना, तरी पूर्वीचे पडेल. 10 वर्षापूर्वीचे आपण आणि आता फरक आहेच ना, किंवा हो, 1 वर्षापूर्वीचा फरक म्हटलं पडतो. हो, हो. पण आणि गीता वाचनाने आणि कुठच्याही वाचनाने म्हणजे हा पण सश्रद्धा वाचनाने नक्कीच पडतो. हा मग हा आपण हे करूया, शेवटचा हे हो घेऊया. हो, योगेशम हो, हो. योगेशम सच्चिदानंदम वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण सर्वांना. नक्कीच ह्या जय अध्यायाचा विचार श्रीकृष्ण. करा प्रत्येकाने, हो, आणि ज्या काही आवडतील गोष्टी त्या आपण घ्यायचा प्रयत्न करूयात. हीच परीक्षा आहे हो. आपली, खरं सांगायचं तर. ताई, तुम्हाला हा पुन्हा एकदा सगळ्यात धन्यवाद. सुचिता ताई, धन्यवाद पुन्हा एकदा नाही, तुम्हाला. नाही, नाही. छान वाचलं. जे उलट काही आहे ते 3 दिवस कशी गेली समजलंच नाही. हो, समजलं नाही. हो, समज. हो. उद्या आपण, आणि हा याच बोल. अध्यायावर जी निबंध स्पर्धा आहे ना, निबंध स्पर्धा ती याच अध्यायावर आहे. हा, भगवद्गीतेतील गुह्य ज्ञान. तुम्ही अच्छा. घ्याल का हा. पद्मजाताई? तुम्हाला हा, घ्यायचंय काय भाग ते? याच्यात? आत्ता भगवंतातील नाही, गुह्य ज्ञान. नको, आत्ता नाही घेणार. आता आपण जरा इथे 31 परीक्षेचं थोडं बघूया असं म्हणते. 31 डिसेंबर लास्ट डेट आहे ना. हा, हा, असं. काही नाही आहे, निवांत हा, निवांत 2 महिने दिले आहेत. हो, पण आहे. त्याचा मी वेगळा ग्रुप करणार आहे हो, की तेच ज्यांना निबंध स्पर्धेत त्याच्यावर भाग विचार घ्यायचा आहे. केला पाहिजे. हो. हा, नाही आहे म्हणजे आणि आम्ही त्याचा एवढं, वेगळा हा नाही, आणि खरंच सांगते, एवढा काय हे नाहीये माझा अभ्यास. आता आता हे आपण वाचतोय हे एवढं श्रवण भक्ती करायची. त्याच्यावरूनच, हा म्हणजे तशीच सुरुवात केली आहे. गीता हा, शिकलो गीता परिवाराकडून, त्याच्या आधी पण थोडी शिकले होते, पूर्ण नव्हते शिकले, मग तिथे पूर्ण झाली. आणि मग हे कारण की हळूहळू त्यांच्याकडे झाल्यामुळे रोजचं हे झालं, रोज एक अध्याय वाचायचं हे निश्चित म्हणून झालं पहा ना, त्यामुळे आणखीन जोडले निबंध गेले. म्हणून पहा निबंध स्पर्धेचं आपल्याला बरोबर आमंत्रण आलंय. आपल्याला हा. कुठल्याही ग्रुपमधून निबंध स्पर्धा